Hello, welcome friends, welcome to Achua's classes. Here we are with a very fresh chapter, Standard Ninth Geography, chapter number 3, Exogenetic Processes, Part 1, बाह्य प्रक्रिया भाग 1. ओके, या चॅप्टरला आपण ऑलरेडी स्टार्ट केलेलं होतं, बऱ्यापैकी भाग आपण बघितलेला पण होता. आपल्याला आता याच्या पुढचा भाग बघायचा आहे. ओके, परंतु तो भाग बघताना काही महत्त्वाच्या सूचना मी तुम्हाला देऊ इच्छितो, की जर एमपीएससी पर्पजने जर आपण बघितलं तर आपला हा जो स्टँडर्ड 7 आहे, 8 आहे, 9th आहे आणि 10th आहे, हे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. हे कशासाठी इम्पॉर्टंट आहेत तर एमपीएससीच्या दृष्टीने देखील हे खूप महत्वाचं आहे. म्हणून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी जरी हा व्हिडिओ बघितला तरी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर होणार आहे आणि त्यांना त्याच्या एक्झाम मध्ये याचा खूप फायदा होणार आहे. बघा, जर एमपीएससीचा आपण थोडासा विचार केला तर जिओग्राफी मध्ये 15 क्वेश्चन्स विचारले जात होते. आता थोडासा पॅटर्न त्यांनी क्वाइटली चेंज केला, 10 ते 12 क्वेश्चन्स आता ते यावर विचारतायत. ओके, आता ज्याही वेळेस तुम्ही जर गेल्या वेळेच्या काही प्रश्नपत्रिका तुम्ही उघडून बघितल्यात तर तुमच्या लक्षात येईल की ह्या घटकावर बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून हा घटक आपल्यासाठी काय आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर मग आपण बघूया की ह्यामध्ये आपण काय काय बघितलं. तर सगळ्यात सुरुवातीला बघितलं होतं की गेल्या चॅप्टर मध्ये काही इंटरनल मुवमेंट्स होत्या, बरोबर. अंतर्गत हालचाली होत्या. अंतर्गत हालचालींमुळे भूरूप तयार होतात. कॉन्टिनंट्स, माउंटन्स, प्लॅटू, प्लेन्स यासारखे घटक तयार होतात, हे आपण बघितलं होतं. हे प्लाटू तयार होतात, प्लेन्स तयार होतात. ओके, आणि बऱ्याचशा प्रोसेसेस अशा असतात की ज्याच्यामुळे काय होत असतं, डिग्रेडेशन होत असतं, लँडफॉर्म्स तयार होत असतात. ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय बघायचंय, एक्झोजेनेटिक प्रोसेसेस बघायच्यात, बाह्य प्रक्रिया बघायच्यात. ओके, कोणकोणत्या प्रकारच्या बाह्य प्रक्रिया होतात या प्रायमरी आणि सेकंडरी लँडफॉर्म्सवर, प्राथमिक म्हणजे जी भूरूप तयार झालेली आहेत ऑलरेडी, माउंटन्स वगैरे, प्लॅटूज जे तयार झालेले आहेत, यांच्यावर कोणत्या प्रकारच्या घटना होतात, कोणत्या प्रकारच्या प्रोसेसेस होतात, एक्झोजेनेटिक प्रोसेसेस होतात की ज्याच्यामुळे त्याचं तिसऱ्या घटकामध्ये रूपांतरण होतं. उदाहरणार्थ सॉइल मध्ये त्याचं रूपांतरण होतं. रॉक, दगड हा काय झाला तुमचा निसर्गाने निर्मित झालेला घटक आहे आणि या रॉक पासून काय तयार होतं रे, तर सॉइल तयार होते. ओके, सो ही सॉइल कशी तयार होते, तर दिस सॉइल इज प्रिपेअर्ड ड्यू टू द एक्झोजेनेटिक प्रोसेसेस. या एक्झोजेनिक या और एक्झोजेनेटिक प्रोसेसेस म्हणून होतात. कोणती एक्झोजेनेटिक प्रोसेस, तर पहिली प्रोसेस आहे विदरिंग, दुसरी आहे मास मुवमेंट, तिसरी आहे इरोजन आणि चौथी आहे डिपोजिशन. ओके, आता याच्यामधले ह्या चॅप्टर मध्ये फक्त विदरिंग आहे आणि मास मुवमेंट्स आहेत. इरोजन आणि डिपोजिशन हे आपल्याला पुढच्या चॅप्टर मध्ये बघायचे. आता विदरिंगचे किती प्रकार आहेत, तर 3 प्रकार आहेत. पहिला आहे फिजिकल, त्याला मराठीमध्ये म्हणतात बरोबर कायिक, कायिक विदारण असं म्हणतात, किंवा फिजिकल, किंवा यालाच मेकॅनिकल असं देखील म्हणतात. ओके, लक्षात ठेवा, मेकॅनिकल. दुसरा आहे केमिकल, तिसरा आहे बायोलॉजिकल. हे आज आपल्याला शिकायचं आहे, विदरिंगचे प्रकार बघायचे. मास मुवमेंट्स 2 प्रकारच्या आहेत, हालचाली. कोणत्या प्रकारच्या, एक आहे स्लो मास मुवमेंट, दुसरी आहे रॅपिड मास मुवमेंट. तीव्र आणि मंद हालचाली या पण आपल्याला बघायच्या. ओके, आता हे बघताना आपण बघितलेलं होतं, आपण हा थोडा ऑलरेडी बघितलेला भाग म्हणून जर आपण फास्टली बघतोय. ज्यांना कोणी आपला पहिला भाग बघितलेला नसेल त्यांनी पहिला पार्ट बघून या आणि मग तुम्हाला हा भाग व्यवस्थितपणे समजेल. पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होत असतात. कोणकोणत्या प्रकारचे फोर्सेस आहेत रे, सोलर एनर्जी आहे, सौर ऊर्जा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल आहे, आणि बऱ्याचशा गतीज ऊर्जा देखील आहे. कोणत्या, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, गतीज ऊर्जा. बऱ्याचशा गतीज ऊर्जा देखील आहेत. उदाहरणार्थ काय, रेन मध्ये गतीज ऊर्जा आहे, कायनेटिक एनर्जी आहे. विंड मध्ये कायनेटिक एनर्जी आहे. आणि ह्या घटकांमुळे काय होतं, या सर्व घटकांमुळे, या फोर्सेसमुळे, यांच्या बलामुळे काय होतं, एक्सटर्नल प्रोसेसेस निर्माण होतात. म्हणजे कोणत्या प्रोसेसेस होतात, एक्सटर्नल प्रोसेसेस कोणत्या आहेत, आताच बघितलं आपण, विदरिंग बघितलं, बरोबर, मास मुवमेंट्स बघितलं, इरोजन बघितलं, डिपोजिशन बघितलं, यासारख्या घटना होतात. ओके, कळलं तुम्हाला. बघा, सनलाइट आहे, त्यानंतर रेन आहे, कायनेटिक एनर्जी, विंड आहे. वाऱ्यामुळे बघा काय होतं की वरचा, या खडकावरची जी माती आहे, ही खडकावरची माती वाहून नेली जाते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी.
आणि मग खडक उघडे पडतात आणि सनलाईटचा त्याच्यावर परिणाम होतो. ओके, बघायचं आपल्याला, ते बघायचं आता या चॅप्टर मध्ये. मग वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सटर्नल प्रोसेसेस आहेत. फॉर एक्झाम्पल आहे विदरिंग, त्यानंतर आहे इरोजन, बरोबर, त्यानंतर आहे ट्रान्सपोर्टेशन, त्यानंतर आहे डिपोजिशन, हे आपण ऑलरेडी बघितले. आणि यांच्या एक्सटर्नल प्रोसेसेसमुळे काय होतं की प्रायमरी आणि सेकंडरी जे लँडफॉर्म्स आहेत, मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, भूरूपे, ही जी भूरूपे आहेत, ही भूरूपे काय होतात, करोड होतात किंवा वेदर्ड होतात. ओके, त्यांचं काय म्हणता येईल त्याला मराठीमध्ये, इंग्रजीत तर वेदरिंग म्हणतात, मराठीमध्ये त्याला काय शब्द आहे, ठीक आहे मला आठवला की मी सांगेल, शपणन आहे आय थिंक, शपणन. ओके, सो यासारख्या प्रोसेसेस होतात. आणि मग काय होतं की त्याचं रूपांतरण कशामध्ये होतं, टर्शरी लँडफॉर्म्स मध्ये. कोणकोणत्या प्रकारचे टर्शरी लँडफॉर्म्स आहेत, तर व्हॅलीज आहेत, व्हॅलीजची निर्मिती होते, त्याच्यानंतर सँड डून्स तयार होतात, त्यानंतर डेल्टाज तयार होतात, आपण काल बघितलं होतं डेल्टाज काय असतं, यू शेप्ड व्हॅलीज तयार होतात. ओके, ह्यासारखे घटक निर्माण होतात. आता इथून आपण आपल्या चॅप्टरला नेमकी सुरुवात करणार आहोत. ओके, आता ह्या चित्रांकडे बघा जरा, या पिक्चर्स कडे बघा, लुक ॲट द पिक्चर्स. इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दगड दिसत आहेत, रॉक्स दिसत आहेत. ओके, जरा बघा, खडक, या खडकांकडे बघा. तर काही खडकांमध्ये भेगा पडलेल्या दिसतात, या खडकामध्ये, या खडकामध्ये, या खडकामध्ये खडक भेगा पडलेल्या, याचा रंग चेंज झालेला दिसतोय, बरोबर आहे. ही सुंदर अशी जी मूर्ती आहे ही विदर्ड झालेली दिसते, विद्रूप झालेली दिसते, त्याला होल पडलेले दिसत आहेत, तुम्हाला दिसत आहेत का. इथे पण जाळीदार नक्षी तयार झालेली दिसते. इथे काही अॅनिमल्स आहेत, अँड. ओके, अँड काय करते, तर ही जमीन आहे तिथे होल्स तयार करते, भेळ तयार होते. इथे या झाडामुळे काय झाले रे, बघा या प्लांटमुळे काय झाले की हा जो एक पूर्ण अखंड दगड होता, याचे दोन पार्ट्स मध्ये रूपांतरण झाले, पार्ट नंबर 1, पार्ट नंबर 2 मध्ये. म्हणजे ऍक्च्युअल दगड काय झालाय, तो ब्रेक झालेला, ऍक्च्युअली जो रॉक आहे तो काय झालाय, ब्रेक झालेला आहे. मग एक नॅचरल फिनॉमिनॉन आहे, निसर्गामध्ये एक नैसर्गिक पद्धत आहे, आणि ती काय आहे, ब्रेकिंग और बिकनिंग ऑफ रॉक्स. जे रॉक्स आहेत, जे दगड आहेत, यांचं तुटणं किंवा ते वीक होणं, कमकुवत होणं. ओके, कमकुवत होणे ही काय एक नॅचरल प्रोसेस आहे, नैसर्गिक फिनॉमिनॉन आहे. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, वेदरिंग असं म्हणतो. ह्यालाच आपण काय म्हणतो, वेदरिंग असं म्हणतो. वेदरिंगला मराठीमध्ये बघा काय म्हणतात, विदारण म्हणतात, अपक्षय म्हणतात. ठीक आहे, सो ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, नैसर्गिक घटक आहे. वेदरिंगचे 3 प्रकार आहेत. जस्ट ऑफ ऑल आपण बघितलं होतं अगोदरच की मेकॅनिकल और फिजिकल वेदरिंग, त्यालाच आपण मराठीमध्ये कायिक विदारण असं म्हणतो, किंवा अपक्षय असं देखील म्हणतो, कायिक अपक्षय. ओके, मेकॅनिकल या शब्दामध्येच बऱ्यापैकी गोष्टी दडलेल्या आहेत. ओके, म्हणजे ज्या घटना कोणाकडनं घडणार आहेत रे, सनलाइट कडनं घडणार आहेत, त्याच्यानंतर वॉटर कडनं घडणार आहेत. ओके, आणि ज्याच्यामध्ये काय होणार आहे की जो तुमचा रॉक आहे हा ब्रेक होणार आहे किंवा तो वीक होणार आहे. ओके, कोणाकडनं रे, सनलाइट कडनं किंवा वॉटर कडनं जर या गोष्टी घडत असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, मेकॅनिकल और फिजिकल विदरिंग. विंड देखील यामध्ये येऊ शकतो. ओके, बट कोणत्याही प्रकारची केमिकल रिएक्शन त्या ठिकाणी व्हायला नको. ओके, सांगेल मी हळूहळू तुम्हाला सांगेल. आणि जनरली ह्या ज्या घटना आहेत ह्या कोणत्या कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये होतात, अरिड क्लायमेट मध्ये. अरिड म्हणजे काय रे, अरिड म्हणजे काय, ड्राय क्लायमेट मध्ये. ड्रायचाच अर्थ काय होईल तुम्हाला, म्हणजे कोरड्या वातावरणामध्ये. ओके, कोरड्या वातावरणामध्ये जनरली कोणत्या प्रकारच्या घटना होतात, मेकॅनिकल और फिजिकल विदरिंग. आपण वॉटर हा घटक नको घेऊया तिथे, कारण ड्राय वातावरणामध्ये होतो. जर वॉटरचा प्रेझेन्स असेल तर ते ड्राय वॉटर वातावरण आहे. सेकंड आहे केमिकल विदरिंग, दॅट इज नथिंग बट द रासायनिक विदारण. मराठीमध्ये त्याला काय म्हणणार, रासायनिक विदारण, किंवा त्याला अपक्षय असं म्हणतो आपण. ओके, काय ते आपण पुढे बघणार आहोत. आणि या प्रकारचं जे विदारण आहे, या प्रकारची जी वेदरिंग आहे, केमिकल वेदरिंग, ही कुठे होते रे, ह्युमिड क्लायमेट मध्ये होते. कोणत्या क्लायमेट मध्ये होते,
ह्युमिड क्लायमेट मध्ये होते. ओके. तिसरं आहे बायोलॉजिकल विदरिंग. बायोलॉजिकल विदरिंग कोणाला म्हणणार? जैविक विदारण, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. हे कोणामध्ये होणार आहे की ज्या ठिकाणी की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्टिसिपेट करणार आहे. ओके. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय करणार आहेत की जे तुमचं रॉक आहे किंवा जी सॉइल आहे याला एकदा आयदर ब्रेक करतील, तोडतील किंवा त्याला विकन करतील. ओके. सो वन बाय वन आपण बघूया. फर्स्ट आहे तुमचं मेकॅनिकल विदरिंग. ओके. बघा, मेकॅनिकल विदरिंग बघताना फर्स्ट ऑफ ऑल आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि ते एक्झाम्पल असणार आहे ओनियनचा. ओनियन म्हणजे काय? मराठीमध्ये त्याला म्हणतात कांदा. आता काय होतं रे, बघा जस्ट आपण जर हा आपल्याकडे असलेला कांदा आहे आणि याला जर मी असा ब्रेक केला तर काय दिसेल तुम्हाला? तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल का की त्याचे वेगवेगळे लेयर्स असतील, वेगवेगळे पापुद्रे असतील? येस ऑर नो? असे पापुद्रे असतात कांद्याला, असतात की नाही? ओके. तर काय करू शकतो की आपण एक 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 लेयर काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. सिमिलरली आपले जे स्टोन्स असतात, जे दगड असतात, रॉक्स असतात, या रॉकचं पण कन्स्ट्रक्शन काहीसं याच प्रमाणे असतं. ओके. हे दगड देखील अशाच प्रकारच्या एक 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 लेयर्सने तयार झालेले असतात. ओके. मग काय होतं रे की हे जे दगड आहेत हे एक्सपोज होतात कशामध्ये? एन्व्हायरमेंट मध्ये. आता तुम्ही जर शिकलेला असाल, आपण अर्थ, इंटेरियर ऑफ द अर्थ शिकलेलो आहोत, बरोबर? पृथ्वीचा अंतरंग शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये काय बघितलंय की सगळ्यात वरचा जो भाग आहे याला आपण क्रस्ट म्हणतो. ओके. त्यानंतरचा जो भाग आहे याला आपण मॅन्टल म्हणतो आणि सगळ्यात जो आतमधला इनर मोस्ट भाग आहे त्याला आपण कोवर म्हणतो. ओके. आपण बघितलेले की हा जो इंटरनल कोवरचा भाग आहे हा कशापासून तयार झालेला आहे? निफे पासनं. ओके. निफे याचा अर्थ काय? निकेल आणि फेरस, बरोबर? त्याच्यानंतर हा जो क्रस्ट वाला भाग आहे हा कशापासून तयार झालाय? सीएल. सीएल म्हणजे काय? एसआय म्हणजे काय? सिलिकॉन. आणि एल म्हणजे काय? अल्युमिनियम. ओके. आणि हा जो भाग आहे हा कशापासून तयार झालेला आहे? सायमा. हा भाग कशापासून तयार झालाय? सायमा. सायमाचा अर्थ काय होतो? एसआय मीन्स सिलिकॉन आणि एम ए म्हणजे काय? मॅग्नेशियम. ओके. याच्यापासून तयार झाले. मग हे काय आहे तरी? बघा, सिलिकॉन आहे, त्याच्यानंतर अल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे, निकेल आहे, Fe आहे. दीज आर नथिंग बट द मिनरल्स. हे काय आहेत रे? मिनरल्स आहे. ओके. हे लक्षात ठेवा. यांना आपण काय म्हणतो? मिनरल्स. मग आता काय होतं की नेक्स्ट जेव्हा अर्थक्वेक होतं, अर्थक्वेक म्हणा किंवा व्होल्कॅनिक इरप्शन होतं. व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे काय? की ज्वालामुखी बाहेर पडतो. ठीक आहे. पडला ज्वालामुखी बाहेर म्हणजे हा लावा बाहेर आला का? लावा बाहेर आला का? मॅग्मा बाहेर पडला का? येस, लावा आणि मॅग्मा बाहेर पडला. बघा, हे सायन्स तुम्ही समजून घ्या. हे समजलं तर पुढचं पूर्ण चॅप्टर तुम्हाला कळणार आहे. अदरवाईज तुम्हाला हे काहीही कळणार नाही. मग हा मॅग्मा बाहेर पडला. आता मॅग्मा मध्ये काय तर हे सगळे मिनरल्स आहेत. येस ऑर नो? आता मग हे लावारस जमिनीवर पसरणार आणि जमिनीवर पसरल्यानंतर कालांतराने आफ्टर अ व्हेरी लॉंग टाइम तो काय होणार? हळूहळू हळू थंड होणार. आणि लावा किंवा मॅग्मा एकदा थंड झाला तर त्याच्यापासून काय तयार होतात? रॉक्स निर्माण होतात. काय तयार होतात? रॉक्स. त्यालाच आपण इग्नस रॉक असं म्हणतो. कोणता रॉक म्हणतो? इग्नस रॉक. मराठीमध्ये त्याला अग्निजन्य खडक असं म्हणतात. ओके. काय म्हणतात? अग्निजन्य खडक. अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. आता मला सांगा, या खडकामध्ये हे सगळे मिनरल्स मग असणार, कारण या लाव्यामध्ये सगळे मिनरल्स आहेत. सीएल आहे, अल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे, निकेल आहे, फेरस आहे. हे सगळे कशामध्ये येत रे? या लाव्यामध्ये. आणि लावा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा हा लावा थंड होतो. थंड झाला की त्याच्यापासून रॉक्स तयार होतात. ओके. म्हणजे रॉक्स मध्ये हे मिनरल्स आहेत. या गोष्टी तुम्हाला आता कळलेल्या आहेत. ओके. मग काय होतं बघ, जेव्हा ही मेकॅनिकल विदरिंग होते तेव्हा हा जो तुमचा दगड आहे, हा जो रॉक आहे, हा एक्सपोज होतो कोणामध्ये रे? सनलाइट मध्ये. सूर्यप्रकाश उन्हामध्ये येतो तो, बरोबर? आता सनलाइट मध्ये हीट असते, म्हणून हा जो आउटर कोवरिंग आहे, ही जी आउटर कोवरिंग आहे, बाहेरची जी कवरिंग आहे, ही काय होणार आहे रे? हीट होणार आहे.
आता तुम्ही आताच बघितलं की हा जो रॉक आहे हा वेगवेगळ्या वेगवेगळ्या लेयर्स पासून तयार झालेला आहे, बऱ्याच लेयर्स पासून तयार झालेला आहे. यस ऑर नो, अशा वेगळ्या लेयर्स पासून तो तयार झालेला आहे. आता यातली काय होईल, ही जी वरची लेयर आहे ही तापेल, गरम होईल, हीट होईल. बरोबर, आउटर मोस्ट पार्ट जो आहे तो काय होणार आहे, हीट होणार. आता त्याच्या कंपॅरिझन मध्ये या ज्या आतमधल्या लेयर्स आहेत, ओके, या आतमधल्या लेयर्स आहेत ह्या कशा असतील रे, कूलर असतील, थंड असतील कंपॅरेटिव्हली. म्हणजे जर या आउटर मोस्ट लेअरचं टेम्परेचर 28 डिग्री सेल्सिअस असेल, तर त्या मानाने या आतमधल्या ज्या लेयर्स असतील यांचं टेम्परेचर किती असेल रे, 26 डिग्री किंवा 25 डिग्री एवढं टेम्परेचर असेल. म्हणजे कंपॅरेटिव्हली लेस टेम्परेचर असेल. मान्य आहे तुम्हाला? ओके, मग हे टेम्परेचर काय आहे, लेस आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये काय होतं की डिफरन्स क्रिएट होतो. काय निर्माण होतो, डिफरन्स निर्माण होतो. आणि जनरली एक सायन्स आहे, एक टेंडन्सी आहे. काय टेंडन्सी आहे रे, की जो पदार्थ हीट होतो तो काय होतो, एक्सपांड होतो. काय होतो, एक्सपांड. एक्सपांडचा अर्थ काय रे, प्रसरण पावणे. म्हणजे जोही पदार्थ गरम होतो तो प्रसरण पावतो, मोठा होतो. मग हा दगड काय होणार आहे, प्रसरण पावणार आहे. वरची लेअर वरती सरकणार आहे प्रसरण पावल्यामुळे. बरोबर, पावली का प्रसरण. आणि त्याच्यामुळे काय होतं की ह्या आतमधल्या लेयर्स काय होतात, ही आतमधली लेयर आणि वरच्या लेयर मध्ये काय तयार होतो, डिफरन्स तयार होतो. ओके, फरक निर्माण होतो, भेगा पडतात, त्याला क्रॅक्स निर्माण होतात. रॉक्स मध्ये काय निर्माण होतात, क्रॅक्स निर्माण. आता दिवसा काय होणार आहे, टेम्परेचर वाढणार आहे. येस ऑर नो, दिवसा काय असेल, टेम्परेचर हाय असेल. आणि रात्रीच्या टायमाला काय असेल, टेम्परेचर लो असेल, म्हणजे कमी होईल, थंड होईल वातावरण. बरोबर, मग ह्याच्या आतमध्ये असणारे जे मेटल्स आहेत, याच्या आतमध्ये असणारे जे मिनरल्स आहेत, हे काय होतील, एक्सपांड होतील. हीट जेव्हा होईल तेव्हा ते एक्सपांड होतील, कूल होतील तेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट होतील. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची. काय गोष्ट लक्षात ठेवणार, की जेव्हाही एखादा मटेरियल तुम्ही हीट केलं, तर ते हीट केल्यावर काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. हीट केल्यावर एक्सपांड होणार आहे. आणि कूल केल्यावर काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय रे, आकुंचन पावणे किंवा आकुंचन आकुंचन पावणे. बरोबर. मग आता काय होतंय रे, की बघा ही वरची लेअर हीट होते तर ती प्रसरण पावते, थंड झाली की आकुंचन पावते. अशामुळे काय होईल, की गॅप तयार होतील का, काय निर्माण होतील, क्रॅक्स निर्माण होतील. काय निर्माण होतील, क्रॅक्स निर्माण होतील. आणि हे वरचे लेयर्स हे पापुद्रे निघायला सुरुवात होतात यांची. यांचे काय होतात, पापुद्रे निघायला सुरुवात होतात. म्हणजे काय लिहिलंय बघा, द आउटर लेयर ऑफ रॉक फॉल अपार्ट फ्रॉम द मेन रॉक. हा जो तुमचा मेन रॉक आहे, खाली दिलेला हा जो मेन रॉक दिसतोय तुम्हाला, हा मेन रॉक एवढा, याच्यापासून ही वरची लेअर काय होते, अपार्ट होते, सेपरेट होते. यालाच म्हणतात एक्सफोलिएशन. मराठीमध्ये याला काय म्हणतात, अपपर्णन. कोणाचं अपपर्णन रे, तर रॉकचं, खडकाचं एक्सफोलिएशन ऑफ द रॉक. कळलं तुम्हाला, ही कन्सेप्ट कळली तुम्हाला अपपर्णनची? एकदम इझी आहे ही कन्सेप्ट. आता तुम्ही शेवटपर्यंत लक्षात ठेवायची, की एखादं ऑब्जेक्ट जर तुम्ही हीट केलं तर ती काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे, प्रसारण पावणार आहे. आणि जर एखादा ऑब्जेक्ट तुम्ही कूल केलं, थंड केलं, तर ते काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. ओके, ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची. आता हे पूर्ण थ्रू आउट द चॅप्टर तुम्हाला हे लागणार आहे. कळलं? चल पुढे जाऊया. बघ, मग इथे तुम्हाला हा खडक दिसतोय का मित्रांनो? बघा याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या लेयर्स, तुम्हाला ही पहिली लेयर दिसते, त्यावर ही दुसरी लेयर, वरची लेयर, ही आणखी वरची लेयर, ही वरची लेयर. ओके, सो वरवरच्या लेयर्स काय होतात, मग ढिल्या होतात. आणि मग त्या काय होतात, त्याचे त्याचे काय होतात, तुकडे पडत जातात, वेगळे होतात, सेपरेट होतात, त्याला एक्सफोलिएशन होतं. मग आता हे मेकॅनिकल विदरिंग होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत आहेत, काय रिझन्स आहेत, का होतं हे असं? पहिलं तर घटक तुम्ही आता ऑलरेडी बघितलं, टेम्परेचर. ओके, टेम्परेचर मराठीमध्ये याला म्हणणार तापमान. बरोबर. सेकंड सेकंड घटक कोणता आहे, दॅट इज नथिंग बट द फ्रोस्ट. फ्रोस्ट म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात दहीवर. ओके, काय असतं ते मी सांगणार आहे, आपण चित्राच्या स्वरूपात बघू, तुम्हाला खूप व्यवस्थित समजणार आहे. अजिबात कोणत्याच प्रकारचं टेन्शन घेऊ नका. क्रिस्टल ग्रोथ म्हणजे काय, स्फटिकांची वाढ, मराठीमध्ये त्याला म्हणतात स्फटिकांची
वाढ. बघा तुम्हाला मी मराठीत सुद्धा लिहून देतोय. सो मराठी मधल्या मुलांना सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. रिलीज ऑफ प्रेशर म्हणजे प्रेशर म्हणजे दाब, वृद्धी, रिलीज म्हणजे काय म्हणता येईल त्याला, ओके, दाब मुक्ती म्हणता येईल, दाब निघून जाणे. ओके, वॉटर किती सोपं आहे, पाणी. ओके, सो हे घटक कारणीभूत आहे. फर्स्ट ऑफ ऑल टेम्परेचर, फ्रोस्ट, क्रिस्टल ग्रोथ, रिलीज ऑफ प्रेशर अँड वॉटर. हे 5 घटक तुम्ही लक्षात ठेवायचे. एक्झाम मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मेकॅनिकल विदरिंग कोणत्या घटकांमुळे होतं. ओके, किंवा विच फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द मेकॅनिकल विदरिंग. कायिक विदारण होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत. पहिला घटक आहे टेम्परेचर, दुसरा घटक आहे फ्रोस्ट, तिसरा घटक आहे क्रिस्टल ग्रोथ, चौथा घटक आहे रिलीज ऑफ प्रेशर आणि पाचवा घटक आहे वॉटर. पाठ करून टाकायचं डायरेक्ट. काय करणार, पाठ करून टाकणार. ओके, आलं लक्षामध्ये. चला परत एकदा सांगा मला, काय पहिला घटक काय लक्षात घ्यायचं. पहिला घटक टेम्परेचर, दुसरा घटक काय फ्रोस्ट, तिसरा घटक काय रिलीज ऑफ प्रेशर. ओके, चौथा घटक काय आठवा 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 वॉटर. आणखी एक मधला घटक कोणता राहिला रे, ओके क्रिस्टल ग्रोथ राहिला, क्रिस्टल ग्रोथ. ओके, सो हे 5 घटक आता पाठ झाले पाहिजेत. ओके, परत एकदा पाठ करूया, परत एकदा पाठ करूया. पहिला घटक आहे टेम्परेचर, फ्रोस्ट, त्याच्यानंतर क्रिस्टल ग्रोथ, त्यानंतर रिलीज ऑफ प्रेशर आणि वॉटर. ओके, झालं पाठ सगळ्यांचं. आय होप आता सगळ्यांचंच पाठ झालं असेल. चला मग आता एक 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 आपण हे घटक बघूया. पहिला घटक आहे टेम्परेचर. टेम्परेचरमुळे अशी पद्धत असं होणार आहे की तुमचा जो मेन रॉक आहे, मुख्य जो खडक आहे, याचे काय होणार आहे की जे लेयर्स आहेत हे सेपरेट सेपरेट होत जाणार आहे. त्या प्रोसेसला आपण एक नाव दिलं होतं, दॅट इज नथिंग बट द एक्सफोलिएशन. काय म्हटलं होतं आपण त्याला, एक्सफोलिएशन. एक्सफोलिएशनला मराठीमध्ये म्हणतो अपपर्णन. ओके, अपपर्णनाची प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे. आता इथे ती कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या. काय की ज्वालामुखीच्या उद्रेकामधनं अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. अग्निजन्य म्हणजे काय, इग्नस रॉक्सची निर्मिती होते. ओके, इग्नस रॉक्स निर्माण होतात. आता या इग्नस रॉक्स मध्ये कोणकोणते मिनरल्स असणार आहे, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, ओके, मॅग्नेशियम, आयरन आणि निकेल. हे किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी देखील मिनरल्स असतात. एवढेच असतील असं आहे का, नाही, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, यासारखे घटक यामध्ये असणार आहे. त्याला मिनरल्स आपण म्हणतो. ओके, मराठीमध्ये त्याला खनिजे असं पण म्हणतात. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, खनिजे. ओके, सो वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स याच्यामध्ये असतात. आता प्रत्येकाचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट किंवा प्रसरण पावण्याची, हीट ऍब्सॉर्ब करण्याची, उष्णता ग्रहण करण्याची क्षमता काय असते, वेगवेगळी असते. ओके, सो हे जे मिनरल्स असतात म्हणजे सिलिकॉन, फॉर एक्झाम्पल घेऊया, सिलिकॉन आणि आयरन हे 2 प्रकारचे मिनरल्स आहेत, वेगवेगळे आहेत. ओके, आता आयरन काय रे, आयरन काय करतो, क्विकली हीट ऍब्सॉर्ब करतो. बरोबर आहे, लोखंड पटकन हीट ऍब्सॉर्ब करतो, त्या मनाने सिलिकॉन पटकन ऍब्सॉर्ब नाही करणार. ओके, येस ऑर नो. म्हणजे प्रत्येकाची उष्णता ग्रहण करण्याची, हीट ऍब्सॉर्ब करण्याची क्षमता काय वेगवेगळी आहे. आता या खडकामध्ये तुम्ही असं कन्सिडर करा की हे मिनरल्स आहेत. मग आता काय होईल की हे जे मिनरल्स आहेत रॉक्स मधले, हे एक्सपांड होतील, हो की नाही. मेटल्स आहेत, मेटलची प्रॉपर्टी आहे की हीट जर मिळाली तर ते काय होतात रे, एक्सपांड होतात. मग आता हे एक्सपांड होणार, एक्सपांड झाले, बरोबर. मग बिकॉज ऑफ द हीट ते एक्सपांड होतील, थंड वातावरणामध्ये ते कॉन्ट्रॅक्ट होतील. वेन द टेम्परेचर डिक्रीजेस, म्हणजे टेम्परेचर कधी डिक्रीज होणार आहे, ऍट द नाईट टाइमला, बरोबर. नाईट टाइम मध्ये डिक्रीज होणार आहे. किंवा सीझन जेव्हा चेंज होईल, फॉर एक्झाम्पल समर मध्ये हीट असते, उन्हाळ्यामध्ये काय असते, हीट असते, उष्णता असते. तेच जर तुम्ही विंटर सीझन घेतलं, थंडी घेतली, हिवाळा घेतला, तर ते त्यावेळेस थंड टेम्परेचर असतं. थंड टेम्परेचर मध्ये कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, उष्णतेमध्ये ते एक्सपांड होणार आहे. असं केल्यामुळे काय होणार आहे की तुमची जी वरची लेअर आहे ही आतमधल्या लेअर पासून सेपरेट होणार आहे. त्या प्रोसेसला आपण नाव दिलंय एक्सफोलिएशन. ओके, ड्यू टू सच अ कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपांडिंग. बघा, कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपांडिंग मुळे काय होतं, टेन्शन्स क्रिएट होतात. कोणामध्ये टेन्शन्स क्रिएट होतात रे, रॉक्स पार्टिकल्स मध्ये काय होतात, टेन्शन्स क्रिएट होतात. टेन्शन म्हणजे काय, टेन्शन म्हणजे काय, ताण क्रिएट होतो, ताण. टेन्शनला इंग्रजीमध्ये, मराठीत काय म्हणणार, त्यांच्यामध्ये काय निर्माण होतो, ताण.
आणि त्याच्यामुळे काय होतं रे की क्रॅक्स निर्माण होतात. इच मिनरल्स, आता ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक जो मिनरल आहे हा डिफरंटली रिॲक्ट करतो टेम्परेचरला. म्हणजे काय की एखादा घटक फॉर एक्झाम्पल सिलिकॉन आणि दुसरा घटक आहे आयरन. आयरन म्हणजे काय लोखंड आणि सिलिकॉन. सिलिकॉन उशिरा हीट ऍब्सॉर्ब करेल, त्या मानाने आयरन पटकन हीट ऍब्सॉर्ब करेल. मग जो पटकन हीट ऍब्सॉर्ब करेल तो पटकन एक्सपांड होईल, जो कमी हीट ऍब्सॉर्ब करेल तो उशिरा एक्सपांड होईल. बरोबर, आणि त्याच्यामुळे डिफरन्स निर्माण होईल. आता समजा हा खडकाचा एक भाग आहे, त्याच्यामध्ये हा आयरन आहे आणि हा काय सिलिकॉन. हा पटकन हीट ह्याने ऍब्सॉर्ब केली, हा एक्सपांड होईल, हा तसा राहील. मग काय होईल रे, यांच्यामध्ये गॅप निर्माण होईल का? येस. आणि गॅप्स निर्माण होतात आणि याच्यामुळे काय होतं की जो पटकन हीट ऍब्सॉर्ब करेल तो पटकन एक्सपांड होईल आणि जो उशिरा हीट ऍब्सॉर्ब करणार नाही तो एक्सपांड होणार नाही. ओके, कळलं? आणि अशामुळे काय होतं, टेन्शन्स क्रिएट होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की रॉक्स मध्ये क्रॅक्स डेव्हलप होतात. ओके, तडे पडायला सुरुवात होतात किंवा तडे पडतात. काय पडतात? तडे पडतात. ह्यालाच आपण नाव दिलं होतं एक्सफोलिएशन. ओके, तडे पडतात. आणि म्हणजेच काय झालं रे, तडे पडणं म्हणजे जो तुमचा ऍक्च्युअल रॉक आहे, हा ऍक्च्युअल रॉकला काय गेलाय आता, क्रॅक गेलाय. म्हणजे तो विदर्ड झाला का रे? विदर्ड झाला का? म्हणजेच त्याचं विदारण झालंय का रे मित्रांनो? ओके, काय झालं, त्याचं विदारण झालं. ऍक्च्युअली एवढा डिफिकल्ट शब्द वापरण्यापेक्षा आपण काय म्हणूया की तो जो रॉक आहे तो ब्रेक झालाय इंटू टू पार्ट्स, किंवा आता तो वीक झालाय, कमकुवत झालाय तो, आणि कधीही त्याचे दोन तुकडे होऊ शकतात. ओके, कळलं तुम्हाला? मग आता ही जी घटना आहे ही कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये घडते, की डाय युरॅनल नेचर ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी. ओके, डाय युरॅनल रेंज ऑफ टेम्परेचर म्हणजे काय, दैनिक तापमान कक्षा, दैनंदिन तापमान कक्षा ज्या ठिकाणी हायर असते. आता ही काय भानगड आहे दैनंदिन तापमान कक्षा, हे हा पॉइंट जरा तुम्ही समजून घ्या. ओके, हे तुम्हाला कळेल बघा. जॉग्राफीतला हा जो भाग आहे याच्यामध्ये बऱ्याचशा सायंटिफिक कन्सेप्ट आहेत, या मित्रांना आपल्या मुलांना माहिती नसतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना जॉग्राफी हा सब्जेक्ट जरा बोरिंग वाटतो. ओके, बघा आता दैनिक तापमान कक्षा किंवा डाययुरॅनल रेंज ऑफ टेम्परेचर काय. आपण एक डेझर्टचं एक्झाम्पल घेऊया. ओके, डेझर्ट त्याला वाळवंट म्हणतो आपण. वाळवंटाचं एक्झाम्पल घेऊया. वाळवंटामध्ये काय असतं रे, ऍट द डे टाइम टेम्परेचर काय असतं, टेम्परेचर इज व्हेरी हाय. ओके, आपण असं कन्सिडर करूया 45 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असतं. नाईट टाइम त्यांचे काय असतात, एकदम चिलर असतात. काय असतात, चिलर, किंवा त्याला कूलर म्हणूया आपण, एकदम थंड. किती असेल टेम्परेचर, आपण असं कन्सिडर करूया की 15 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असतं. मग आता यांच्यामधला डिफरन्स किती आहे, फरक, हे मी तुम्हाला समजण्यासाठी म्हणून घेते बरं. सो याच्यातला हा डिफरन्स, फरक किती आहे रे, डिफरन्स किती आहे? आपण डिफरन्स इकडे घेऊया जरा, हा. सॉरी, डिफरन्स इथे घेऊया. किती डिफरन्स आहे रे, 45 - 15 25 35 45 30 डिग्री सेल्सिअस एवढा काय पडला, डिफरन्स पडला. कुठे रे, डे टाइमच्या टेम्परेचर मध्ये आणि नाईट टाइमच्या टेम्परेचर मध्ये. ह्याला म्हणतात दैनिक तापमान कक्षा. ह्याला काय म्हणायचं, या 30 डिग्री सेल्सिअसला काय म्हणायचं, दैनिक तापमान कक्षा. जनरली मुंबई सारख्या सीझन मध्ये ही काय असते, सॉरी, मुंबई सारख्या सिटीमध्ये ही कमी असते. मुंबईतलं दिवसाचं टेम्परेचर किती असतं रे, 30 डिग्री सेल्सिअस टू 31 डिग्री, मॅक्सिमम 32 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आणि रात्रीचं टेम्परेचर किती असतं रे, हार्डली हार्डली किती, 20 डिग्री सेल्सिअस ते 21 डिग्री सेल्सिअस पर्यंत. याच्यापेक्षा जास्त थंड वातावरण मुंबईमध्ये नसतं. मग जर हा आपण हे दोनच टेम्परेचर कन्सिडर केले, 30 आणि 20, म्हणजे दिवसा टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस, रात्री 20 डिग्री सेल्सिअस, तर याची डिफरन्स किती झाला रे, 10 डिग्री सेल्सिअस. याला म्हणायचं डाययुरॅनल रेंज ऑफ टेम्परेचर. मग कोणत्या ठिकाणी डाययुरॅनल रेंज ऑफ टेम्परेचर हायर आहे रे, कोणत्या ठिकाणी हायर आहे, तर ती या ठिकाणी काय हायर आहे. मग अशा ठिकाणी तुम्हाला मेकॅनिकल बिदरिंग मोठ्या प्रमाणावर झालेली दिसते. कळलं तुम्हाला? गॉट इट फ्रेंड्स? सो अशा ठिकाणी मेकॅनिकल बिदरिंग काय असते, खूप जास्त असते. आणि अशा ठिकाणी
काय होतं की मेकॅनिकल विदरिंगचं प्रमाण काय असतं, जास्त असतं. बघा, विदरिंग ऑफ दिस टाईप म्हणजे मेकॅनिकल विदरिंग इज कॉमन इन अ हॉट डेझर्ट्स. डेझर्ट्समध्ये अशा प्रकारच्या विदारणाच्या प्रक्रिया होतात ज्याच्यामध्ये काय होतं, रॉक गेट्स ब्रेक आणि त्याची अप्पर लेयर सेपरेट होते. ओके, आय होप तुम्हाला हा पॉइंट कळला असेल. ठीक आहे, जायचं पुढे. ठीक आहे. सेकंड, फ्रोस्ट. आता ह्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये दहीवर. म्हणजे काय रे, बघा, ह्याला म्हणायचं फ्रोस्ट. ओके, अतिशय थंड वातावरण. आता तुम्हीच मला उत्तर द्या मित्रांनो, की ह्या अतिशय थंड वातावरणामध्ये, म्हणजे इथे काय रे, थंड वातावरण आहे, कूलर टेम्परेचर एकदम, काय होणार आहे, जे तुमचे मिनरल्स आहेत, कोणते कोणते मिनरल्स आहेत मित्रांनो मला सांगा. सिलिकॉन आहे, ॲल्युमिनियम आहे, बरोबर, मॅग्नेशियम आहे, आयरन आहे, निकेल आहे. हे काय होतील, एक्सपांड होतील की कॉन्ट्रॅक्ट होतील, काय होईल, दोघांपैकी काय होईल जरा मला सांगा. बट ऑब्वियस सर, तुम्ही अगोदरच सांगितलं होतं, जर तुम्ही हीट केलं तर काय होतं, एक्सपांड होतं, आणि जर तुम्ही कूल केलं तर काय होतं सर, कॉन्ट्रॅक्ट होतं. म्हणजेच काय होईल इथे, कॉन्ट्रॅक्ट होईल. तुमचा जो दगड आहे हा काय होईल, कॉन्ट्रॅक्ट होईल. ओके, मग आता पुन्हा तीच घटना होईल. अप्पर लेअर जो असेल तुमचा दगडाचा, अप्पर लेअर हा जास्त कॉन्ट्रॅक्ट होईल ऍज कम्पेअर्ड टू आतमधल्या दगडाचं टेम्परेचर काय असेल, जरा जास्त असेल. म्हणजे ह्याचं टेम्परेचर जर 0 डिग्री सेल्सिअस असेल तर आतमधल्या दगडाचं टेम्परेचर 1 or 2 डिग्री सेल्सिअस असेल. ओके, मग हा टेम्परेचर डिफरन्स क्रिएट होतो. हा दगड जास्त, वरची लेअर जास्त कॉन्ट्रॅक्ट होईल आणि जास्त कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय निर्माण होईल, क्रॅक निर्माण होईल. किंवा किंवा आणखी दुसरी गोष्ट, जर ऑलरेडी क्रॅक निर्माण झालेला असेल आणि या क्रॅक मध्ये जर वॉटर मॉलिक्युल्स असतील तर ते वॉटर मॉलिक्युल्स काय होतील, एक्सपांड होतील. बघा, वॉटरचा हा एक गुणधर्म मला तुम्हाला आता सांगायचा आहे, जो एक्झॅक्टली अपोजिट आहे या कन्सेप्टच्या. काय कन्सेप्ट आहे रे, जर एखादा पदार्थ थंड केला, कूल केला तर तो काय होतो रे सर, कॉन्ट्रॅक्ट होतो. आणि एखादा पदार्थ जर हीट केला तर तो काय होतो सर, एक्सपांड होतो. बरोबर, ही घटना आता तुम्हाला कळली का, कॉन्ट्रॅक्ट आणि एक्सपांडची. पण वॉटर एका पर्टिक्युलर टेम्परेचरला, म्हणजे बिटवीन 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस या दरम्यान एक वेगळं बिहेवियर दाखवतो. काय व्हायला पाहिजे रे, जर समजा आता एकदा बघूया आपण. बघा, ही कन्सेप्ट समजून घ्या. या कन्सेप्टचं नाव आहे एनामुलस बिहेवियर ऑफ वॉटर. काय, एनामुलस बिहेवियर ऑफ वॉटर. ओके, यालाच मराठीमध्ये काय म्हणतात, पाण्याचे असंगत आचरण. काय म्हणतात, पाण्याचे असंगत आचरण. अगेन अ सायंटिफिक कन्सेप्ट आहे. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, की हा एक मी बीकर घेतलाय. ओके, आणि या बीकर मध्ये मी काय भरले, पाणी भरले. ओके, पाणी. आता ह्या पाण्याला जर मी थंड केलं, कूल केलं, तर काय होईल रे, याच्यापासून मला एक सॉलिड मटेरियल मिळेल का, आणि त्याला आपण काय म्हणतो, आईस म्हणतो, बर्फ म्हणतो, थंड केल्यावर. बरोबर, पण पाणी जर एवढं भरलेलं असेल, ओके, फुल भरलेलं असेल, तुम्ही समजा असं कन्सिडर करूया आपण की हा पूर्ण बीकर भरलेला आहे, तर तो कॉन्ट्रॅक्ट होईल, म्हणजे तो बर्फ बर्फ थोडा कमी मिळेल तुम्हाला. येस ऑर नो, येस. पण हे जनरल टेम्परेचरला होतं. आता असं कन्सिडर करा की तुम्ही या पाण्याचं टेम्परेचर आहे 15 डिग्री सेल्सिअस. 15 डिग्री सेल्सिअस नंतर ते होणार आहे 14, नंतर होणार आहे 13, मग 12, असं करत 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 कमी होणार. ओके, जसं जसं पाण्याचं टेम्परेचर कमी होत आहे, म्हणजे थंड होत चाललंय, पाणी कूल होत चाललंय, तसं तसं काय होईल रे, तो पाणी कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल. जनरल काय, की तुम्ही एखादा पदार्थ कूल केला तर तो काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. ओके, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, आकुंचन पावतो. बरोबर, येस ऑर नो, आकुंचन पावतोय पावतो पावतो 4 डिग्री. आता ह्या पाण्याचं टेम्परेचर किती झालं रे, या पाण्याचं टेम्परेचर किती झालंय, 4 डिग्री सेल्सिअस. ओके, आता 4 डिग्री सेल्सिअसला काय होतं रे, की पाणी वेगळंच बिहेवियर करायला लागतं. काय, की 4 डिग्री सेल्सिअस नंतर होणारे 3 डिग्री सेल्सिअस, नंतर होणारे 2 डिग्री सेल्सिअस,
म्हणजे टेम्परेचर आणखी कमी कमी होत जाणार आहे. बर्फ कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे की नको, पाणी कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे की नको. पण या टेम्परेचरला वॉटर कूल न कॉन्ट्रॅक्ट न होता तो काय होतो, एक्सपांड होतो. काय होतो, एक्सपांड होतो, प्रसरण पावायला लागतो. बघा, हे बिहेवियर एक्झॅक्टली अपोजिट आहे. ऍक्च्युली थंड झाल्यावर तो कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, तर काय होतो, एक्सपांड होतो बर्फ. पण हे कधी दिसतं तुम्हाला, बिटवीन 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस एवढ्या याच्यामध्येच तुम्हाला हे बिहेवियर दिसतं. ओके. आणि मग अशा वेळेस हा बर्फ इथपर्यंत न थांबता तो काय होतो, एक्सपांड होतो. ओके. मग सिमिलर फिनॉमिनॉन या ठिकाणी होतो. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. हे तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्या. ओके. मग काय होतं रे, की हा तुमचा रॉक आहे. याच्यात जनरली कुठेतरी ही क्रॅक पडली आहे, या क्रॅक मध्ये पाणी आहे समजा. ओके. आता हळूहळू तो पाणी कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागेल, इट गेट कन्वर्टेड इन टू आईस, त्याचं आईस मध्ये कन्वर्जन व्हायला सुरुवात होईल. बट जेव्हा 4 डिग्री सेल्सिअसला येतं, तेव्हा हा कॉन्ट्रॅक्ट व्हायच्या ऐवजी हा दगड, सॉरी, वॉटर काय होईल, आईस काय होईल, एक्सपांड होईल, वाढेल. आणि मग ही जी छोटीशी क्रॅक होईल, ही क्रॅक काय होईल, आता मोठी होईल. म्हणजे जो दगड, सॉरी, आईस कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, तो आता काय होईल, एक्सपांड होईल. आणि त्याच्यामुळे जी छोटीशी क्रॅक होईल, ती क्रॅक पण काय होईल, वाढेल. आणि क्रॅक वाढल्यामुळे काय होईल, मग तुमचा जो दगड आहे, जो रॉक आहे, हा रॉक काय होईल, ब्रेक होईल. आणि ब्रेकिंग अँड विकनिंगलाच आपण काय म्हणतो, विदरिंग असं म्हणतो. ओके. कळली कन्सेप्ट ही. ह्याला म्हणतात अॅनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर, पाण्याचं असंगत आचरण. ओके. ह्या कन्सेप्टमुळे इथे विकनिंग होण्याची प्रक्रिया घडून येते. ओके. फ्रोस्ट. सेकंड, फ्रोस्ट. ओके. कळलं तुम्हाला. जाऊया पुढे. बघा, मग तेच दिले, द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन्क्रीजेस वेन फ्रीजेस. बघा, जेव्हा वॉटरचं व्हॉल्यूम काय होतं रे, आकारमान काय होतं, इन्क्रीज होतं, वाढतं. केव्हा, जेव्हा तो फ्रीज होतो. फ्रीज म्हणजे काय, म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस टू किती, 0 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तो काय होतो, त्याचा आकार, व्हॉल्यूम काय होतं, व्हॉल्यूम काय होतं, इन्क्रीज होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, इन areas where the temperature drop below 0 डिग्री सेल्सिअस for quite some time the water accumulated in the cracks. बघा, क्रॅक मध्ये जे वॉटर अक्युमुलेट झालेलं, जे साचलेलं जे वॉटर, ते काय होतं, सर्व्हिसेस इन द रॉक्स अँड फ्रीजेस. बघा, क्रॅक्स मध्ये किंवा क्रिवायसेस मध्ये जे आहे ते काय होतं, म्हणजे व्हॉल्यूम कमी व्हायच्या ऐवजी काय होतं, व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. बघा, इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस, दिस लीड्स टू टेन्शन इन रॉक्स अँड दे शॅटर. ओके. शॅटर म्हणजे काय, त्यांचे तुकडे तुकडे होणे. ओके. ते दगडांचं काय होतं, तुकडे तुकडे होतं. ओके. कळलं तुम्हाला. ठीक आहे. ओके. बघा, अशा पद्धतीचे दगडांचे काय होतात, मग तुकडे तुकडे होतात. याला शॅटरिंग असं पण म्हणतात. सो फ्रोस्टमुळे काय होतं, शॅटरिंग होतं. फ्रोस्टमुळे काय होतं, शॅटरिंग ही घटना घडून येते. कळलं तुम्हाला. ठीक आहे. ओके. ठीक आहे. जास्त मोठं लेक्चर नको व्हायला, म्हणून आपण काय करूया, हे लेक्चर इकडे आता स्टॉप करूया. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.